हाय मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. व्हिडिओमध्ये गॅप पडलेला आहे, त्याचं कारण मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच, पण त्या अगोदर दाखवते की माझ्या घरामध्ये ना सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत. आणि ज्या वेळेला मी ऑफिसचं काम वगैरे करायचे, माझ्या घरी अगस्त्याला सांभाळायला बाई मी ठेवली होती, तर त्या वेळेला मुलांकडे लक्ष देण्यासाठी मला घरामध्ये CCTV कॅमेरा बसवावे लागले होते. तर ते मी अजूनही आहेत, पण काहीतरी प्रॉब्लेम आता सध्या येत आहे, तर त्याच्यामुळे ना माणूस बोलवला होता, ते कॅमेरे वगैरे आता नीट करून घेतलेले आहेत. तर अशी आहे ना घरामध्ये सगळी छोटी मोठी जी कामं आहेत ना त्याच्याकडे मला खूप लक्ष द्यावं लागतं आणि वेळच्या वेळेला ते सगळी गोष्टी पार पाडून घ्याव्या लागतात. तर असो, आता जस्ट आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली आणि त्या जयंतीनिमित्त ना आमच्या एरियामध्ये सुरेखा पुणेकरांचा कार्यक्रम होता डान्सचा. आणि मी काय सांगू, या बाईची मी इतकी मोठी फॅन आहे, म्हणजे खूप पहिल्यापासून लहानपणापासून म्हणेल मी की यांचे डान्स, यांची कला, गाणं हे सगळं ऐकत आलेलो आहोत आपण. आणि त्यांचे परफॉर्मन्स आहे ना मी याच्या अगोदर एकदा पाहिला आहे. तर त्यावेळेला म्हणजे प्रत्यक्षात समोरासमोर जेव्हा मी पाहिलं ना, तर त्यावेळेला मला कळालं की ही व्यक्ती किती टॅलेंटेड आहे. आणि मला आता परत पाहायचा योग आला. आणि एकदम लास्ट म्हणजे कार्यक्रम संपायच्या वेळेला मी आणि सानवी रात्रीचं 11 वाजता गेलो हा डान्स यांचा बघायला. आणि सुरेखा पुणेकर आले, मी जाणार नाही असं होणार नाही. आणि मी इतकी विश करत होते की ह्या स्टेजवर यावं, मला ह्यांचं एकतरी परफॉर्मन्स बघायला मिळावा. बाकीचे सगळ्या कलाकारांचे डान्स वगैरे चालू होते आणि 2-3 डान्स होईपर्यंत मी मनात विश करत होते, यार आता उशीर झालाय, जायचे. पण एक फक्त झलक सुरेखा पुणेकरांची मला मिळावी, इथं गाणं ऐकायला मिळावं. आणि माझी ना ती इच्छा पूर्ण झाली आणि मी तिथे गेले आणि त्या स्वतः तिथे आल्या स्टेजवर परफॉर्मन्स द्यायला. आणि काय सांगू मी तुम्हाला की खूप खूप टॅलेंटेड आहेत या. आणि तुम्हाला जर नक्की चान्स आला नाही यांचा परफॉर्मन्स लाईव्ह बघायचा, तर तुम्ही नक्की बघा. आपल्या महाराष्ट्राची जी लोककला आहे तिला 7 समुद्र पार नेणाऱ्या या महिला आहेत आणि खरंच मला खूप खूप फेवरेट आहेत माझ्या या. तर गाणं तुम्ही मंडळी ऐकलंच असेल, काय तो आवाज आणि काय त्या अदाकार्या आहेत. तर चला आता बघा, कामाची गडबड जेव्हा पण माझी चालू असते ना, अगस्त्यचं मागे मागे असतं माझ्या. आणि मी ना प्रयत्न करते की त्याचं जे एक्साइटमेंट आहे किंवा त्याची जी आत्ता लहानपणाची जी एनर्जी आहे ना, ती कुठेतरी चांगल्या कामासाठी उपयोगाला यावी, ह्यासाठी ना मी त्याला अशी छोटी मोठी कामं देत असते. आणि तो सुद्धा ना खूप मनापासून आनंदाने करत असतो. तर मी तुम्हाला पण तेच सांगेल की जर तुमची लहान मुलं असतील, खूप खेळकर असतील, खूप एनर्जेटिक असतील, तर आपण त्यांना असं म्हणतो ना की नेहमी की बस गप्प, जरा शांत बस, एका जागेवर बस, हे TV घे, मोबाईल घे. तर काही वेळेला ठीक आहे जर खूपच त्रास देत असतील तर, पण पॉझिटिव्ह वेनी त्यांची ही जी एनर्जी आहे ना, ही आपण सत्कारने लावू शकतो. घरातली जी छोटी छोटी कामं आहेत ना, ती त्यांना आपण सांगायची, तर त्याच्याने त्यांची जी अंगामध्ये असलेली जी ती एनर्जी आहे ती सुद्धा वेस्ट जात नाही. आणि हवी त्या दिशेला आपण त्यांची एनर्जी योग्य तऱ्हेने वळवू शकतो. आणि त्यांच्या त्या एनर्जीचा आपल्याला तर फायदा होतोच, पण त्यांना सुद्धा फायदा होतो आणि योग्य पद्धतीने त्यांची जी एनर्जी आहे ती वापरली जाते. तर असं मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता जेव्हा सानवीला शाळेला सुट्ट्या चालू होतील, त्या 2 महिन्यामध्ये माझे बरेचसे प्लॅन आहेत. आणि त्याच्यामधला एक महत्त्वाचा प्लॅन होता तो म्हणजे सानवीला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जी शिबिरं असतात वेगवेगळी प्रकारची, पुण्यामध्ये आपल्या भरपूर वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं असतात. कुठं ड्रॉइंगचं असतं, कुठे डान्सचं असतं, कुठे नाटकांच्या असतात, कुठे अजून वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं भरली जातात. 10 दिवसाची, 15 दिवसाची, ट्रेकिंगचं असतं. तर अशा पद्धतीचे जे शिबिर आहेत ना, ह्या कुठल्या तरी शिबिराला मला तिला पाठवायचं होतं, जेणेकरून तिचं पूर्ण जे व्यक्तिमत्व विकास जो आहे तो होऊ शकेल. आणि एक स्टेज फिअर म्हणा किंवा 10 माणसांमध्ये जाऊन बोलणं, ती कॉन्फिडन्स आणि एक लिडरशिप, ह्या सगळ्या क्वालिटीज तिच्यामध्ये येण्यासाठी मला तिला ना अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजला घालायला खूप आवडतं. मग ते स्विमिंग असू दे, डान्स असू दे, ड्रॉइंग असू दे किंवा अजून कुठल्या ॲक्टिव्हिटीज असू दे, प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये मी तिला पार्टिसिपेट करायला लावत असते. आणि अचानक आहे ना, म्हणजे बरेच दिवस झाले ना, ती सुद्धा 2-3 वर्ष म्हणत आहे मला की मम्मा मला ना ॲक्टिंग शिकायची आहे, मला स्टेजवर परफॉर्म करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आहे ना मी तिची जी ओढ आहे ना ही मी बघितली. कारण शाळेमध्ये तिच्या आता गेले 2 वर्ष ना वेगवेगळ्या प्रकारचे स्टेज शो होतात, वार्षिक स्नेहसंमेलन होतं,
गॅदरिंग असतात किंवा इतर काही कार्यक्रम असतात ना, प्रत्येक ऑडिशनला ती जायची आणि तिला इतकी म्हणजे डेडिकेटली ती त्या ऑडिशन्स द्यायची. नाही मला ते करायचे, मला भाग घ्यायचा आहे. आणि तिला तसे चान्स सुद्धा मिळाले 1-2 कार्यक्रमामध्ये तिच्या शाळेमध्ये. भरतनाट्यमचा डान्स त्याच्यासाठी ती सिलेक्ट झाली. परत स्पोर्ट्समध्ये पण सुद्धा ती सिलेक्ट झाली. तर अशा पद्धतीने ती जे सिलेक्शन झालं ना, तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं की तिची ओढ आहे. तर त्यासाठी मी तिला ना एका आता अकॅडमीमध्ये टाकलेलं आहे, जिथे शॉर्ट टर्म हा कोर्स आहे. मी तुम्हाला त्या कोर्सची माहिती देईलच. तर अशा पद्धतीने मी आता सध्या तिच्या त्या 15 दिवसाच्या कोर्समध्ये पूर्णतः बिझी आहे. म्हणजे आमच्या घरापासून तो बराचसा लांब आहे क्लास. तर त्याच्यामुळे तिला सकाळी जायचं सोडवायला, ते संध्याकाळी डायरेक्टली घेऊन यायचं. तर अख्खा दिवस माझा तिथे जात आहे. तर त्याच्यामुळे आता सध्या व्हिडिओ माझे जे आहेत ना, ते मागे पुढे होणार आहे. तर तुम्ही म्हणाल की नेहमीच मी सांगत असते की ह्या कारणासाठी व्हिडिओ पुढे मागे होत आहेत, त्या कारणासाठी व्हिडिओ पुढे मागे होत आहेत. पण मला असं वाटतं ना की एक आई म्हणून आपली नेहमी प्रायोरिटी आपल्या मुलांना द्यायला पाहिजे आपण. आणि माझ्या बाबतीत तर तेच आहे की माझ्या मुलांना ना मी वेगवेगळ्या पद्धतीने एंगेज करायचा प्रयत्न करत असते, की जेणेकरून त्यांचं मोकळा टाइम त्यांना जो काही थोडासा जो मिळतो तेवढाच तो त्यांना सफिशियंट असायला पाहिजे. आणि कारण खूप पण दिवसभर ते जर रिकामे राहिले ना, तर नको त्या गोष्टींकडे त्यांचं अट्रॅक्शन राहतं, जसं की TV बघणं, मोबाईल बघणं. तर याच्यापेक्षा ना मी असं बिलीव्ह करते की त्यांना जास्तीत जास्त वेळ बिझी ठेवणं हे सर्वात बेस्ट आहे. आणि त्यांना आराम पण मिळेल, त्याची सुद्धा मी योग्य ती दक्षता घेते. तर त्याच्यामुळे आता सध्या तिला मी 15 दिवस तरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एंगेज केलेलं आहे. आणि तिच्या मनाने म्हणजे तिच्या इच्छेने, ती खूप इच्छा होती तिची, तर त्याच्यासाठी मी तिला त्या कोर्ससाठी एनरोल केलेलं आहे. तर डिटेल मी इथे तुम्हाला दिलेले आहेत की कुठल्या अकॅडमीची ही जी कार्यशाळा आहे त्याचे सगळे डिटेल्स वगैरे मी दिलेले आहे. आणि तिला क्लासला सोडवली मी आणि तिथून जवळच सारसबाग आहे, तर तिथे गणपतीच्या दर्शनाला गेले मी. मस्तपैकी थोडा वेळ तिथे घालवला आणि मग पुन्हा एकदा तिच्या अकॅडमीमध्ये गेले तिला पिकअप करायला. तर आत्ता सध्या तर अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस जो आहे ना, तो तिच्यासाठी मी डेडिकेटली दिलेला आहे. तर काहीतरी चांगलं शिकून ती बाहेर पडावी आणि त्याचा तिला पुढे जाऊन काही फायदा व्हावा याच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तर असो, पुण्यामध्ये उकाडा जो आहे तो भयंकर वाढलेला आहे. खरं सांगते मी तुम्हाला, हे इतकं सारसबागमध्ये ना मस्तपैकी चारी बाजूनी झाडं आहेत आणि पूर्ण आजूबाजूला पाणी आहे, पण तरी पण इतकं गरम होत होतं की काही विचारता सोय नाही. म्हणजे अगदी कडक कडक ऊन झालेलं आहे इथं पुण्यामध्ये. तुमच्या इथं कसं आहे उन्हाळा मला नक्की सांगा. तुमच्या शहरामध्ये काय टेम्परेचर आहे? आमच्या इथं तर कमीत कमी 40 तर आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त पण असतं मला असं वाटतं दुपारचं. आणि अशा उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी थंडगार कॉफी प्यायला मी गेले आणि खरं सांगते तुम्हाला, काही ठिकाणी ना इतकी फसवी चालते ना, याच्या कारणासाठीच ना मी सध्या बाहेरचं काही आहे ना खाणंच मला इच्छा राहत नाही, कारण ना क्वालिटी कुठंच भेटत नाहीये. अक्षरशः ह्या ठिकाणी आहे ना सारसबागच्या बाजूलाच आहे बघा. म्हणजे आपण डाव्या हाताच्या गेटमधून गेलो ना, उजव्या हाताच्या गेटमधून बाहेर गेलो ना की जी सगळी खाऊगल्ली लागते बघा, तर उजव्या हाताचं पहिलंच ते हे शॉप आहे. इतकी भंगार कोल्ड कॉफी त्यांनी बनवली होती, 50 रुपये घेतले माझ्याकडून, पण अक्षरशः पाणी होतं. आणि जाऊ दे म्हटलं की थंड नुसतं बर्फ टाकून दिला होता त्यांनी मला, आणि मला वाटतं दूध पावडर वगैरे टाकले असेल. तर अशा पद्धतीने बाहेर सध्या खूप फसवी होते आणि त्याच्यामुळे मला अक्षरशः नको वाटतं बाहेरचं काहीच खायला प्यायला. आणि बघू शकता तुम्ही, घरचं ते घरचं असतं शेवटी. माझ्या आईने किती प्रेमाने गुळांबा पाठवलेला आहे, आंबे पाठवलेले आहे, कैरीची चटणी पाठवलेली आहे. जसं आता तुम्हाला मागे मी सांगितलं की सानवी 2 दिवस आजीकडे गेली होती राहायला आणि येताना ना इतका सारा खाऊ घेऊन आलेली आहे मामाकडनं, आजीकडनं. आणि घरचं ते घरचं असतं शेवटी, खरं सांगते तुम्हाला. आणि माझ्या भावाने बघा पहिला आंबा, म्हणजे सीझनचा पहिला आंबा जो आहे ना, तो माझ्यासाठी पाठवला होता. आणि प्रॉपर जे आपले हापूस आंबे असतात ना ते होते. आणि काय घमघमाट सुटला होता घरामध्ये. पहिला आमरस आमच्या घरामध्ये त्यावेळेला झाला, म्हणजे 8 दिवस झाले असतील या गोष्टीला. आमरस मस्तपैकी केला मुलांसाठी. आणि कधी नव्हे ते म्हणजे अगस्त्य ना कुठलाच बाकीचं फळ आहे ना आवडीने खात नाही, पण म्हणजे मी ना अशी देवाकडे प्रार्थना करत होती की देवा ह्याने आंबा तरी कमीत कमी खावा, आमरस तरी कमीत कमी खावा. तर हे तो आहे ना आमरस तरी ॲटलिस्ट तो खातोय, ते हे बघून मला खरंच खूप मनाला बरं वाटलं, कारण त्याला कुठलंही फळ आवडत नाही. तर नशीब फळांचा जो राजा आहे आंबा, त्यांनी तरी माझ्या बाळाचं मन जिंकलेलं आहे. आणि अगस्त्य आता सध्या खात आहे आंबा. देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, मस्तपैकी आमरस चपाती केली मुलांसाठी. आणि मग काय अगस्त्याची मस्तपैकी मस्ती जी आहे ती चालूच असते. आणि मी बनवत होते आमरस आणि सानवी घेत होती माझं शूटिंग. तर आता सध्या आहे ना आंब्याची सीझन, आमरस आता जोपर्यंत सीझन आहे ना तोपर्यंत आमच्या घरामध्ये रोज आमरस होणार, कारण ना पूर्ण सीझन म्हणजे हा जो 2 महिने आहेत ना, अगदी पहिला पाऊस पडेपर्यंत मी आंबे आणत असते घरामध्ये. ते थेट आपल्या वटपौर्णिमेपर्यंत माझ्याकडे आंबे असतात घरामध्ये, कारण ना मला सानवीला आंबे फार आवडतात. आणि आता
अगस्त्यला पण आवडतात. आणि ना जरा बघा तुम्ही जेवताना म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना तसं पण जेवण आपल्याला एवढं आवडत नाही, आणि अशा वेळेला जर आमरस असेल ना, थोडा जरी असेल ना आमरस, एक अर्धा वाटी जरी असेल ना, तरी ना ते जेवण इतकं मनापासून आपल्याला जेवावं असं वाटतं की बस. तर अशा पद्धतीने रोज माझ्याकडे आमरस असतो. काही वर्षापूर्वी ना मी तर 6-6 महिने सुद्धा तो आंब्याचा जो रस आहे ना तो फ्रोझनमध्ये म्हणजे फ्रीज करून ठेवायचे आणि आम्ही खायचो तो आमरस. तर असो, आता ना सध्या सान्वीला भरपूर सारे क्लासेस मी म्हणजे चालू आहेत तिचे. तर ड्रॉइंगला तिला मी आता गेले 2-3 महिने पाठवत आहे आणि तिच्यामध्ये ना कमालीची सुधारणा झालेली आहे बरं का. ड्रॉइंगमध्ये इतका आता हात बसलाय ना तिचा 2 महिन्यामध्ये. म्हणजे तिचं ड्रॉइंग पहिल्यापासून होतच चांगलं, पण मध्ये मध्ये काय झालं माहिती नाही, एक वर्षभर जरा थोडंसं ड्रॉइंगमध्ये तिचा इंटरेस्ट जरा कमी झाला. पण मी म्हटलं की नाही, आता तिला आपण सेपरेटली क्लास लावूया, आणि आता तिच्या क्लासचं त्या ड्रॉइंगच्या खरंच खूप फायदा झालेला आहे. आपण म्हणतो ना, एक मातीचं जे मडकं असतं त्याला आपण जेवढा आकार देईल तेवढं सुंदर मडकं तयार होतं, तसंच लहान मुलांचं आहे. खरंच आपण ह्या वयामध्ये त्यांना जर खूप चांगल्या पद्धतीने जर अशा सुविधा, चांगले स्कोप दिला, उपलब्ध करून दिल्या सगळ्या गोष्टी, तर आहे ना खरंच त्यांना म्हणजे त्यांच्या अंगामध्ये कला किंवा कुठल्याही गोष्टी त्या गोष्टींमध्ये ते मागे राहत नाही, आणि एक चांगल्या प्रकारचं वळण आणि पुढची जी पिढी आहे ना आपण घडवू शकतो, हे मात्र नक्की आहे. तर तुमच्या सुद्धा मुलांकडे थोडं लक्ष द्या, छान छान ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना भाग घ्यायला सांगा. तर नुसतं अभ्यास महत्त्वाचा नाही आहे, बाकीच्या सुद्धा गोष्टी, सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. तर असो, बघू शकता तुम्ही खूप दिवसातनं माझ्या स्वतःसाठी मी वेळ काढला, पार्लरला गेले, ॲब्रोज केले, अगदी धावत पळत गेले, ॲब्रोज करून आले, कारण बाकी काही करायला मला आता सध्या पार्लरला जाणं झेपतच नाही, म्हणजे जमतच नाहीये. आणि बघू शकता तुम्ही माझ्या मागं भरपूर सारी कामं लागलेली असतात. माझा मिक्सर बिघडला होता, तुम्हाला सांगितलं ना, माझा जो फूड प्रोसेसर आहे त्याचा जो खटका असतो जिथे आपण म्हणजे भांड बसवतो, तो खटकाच बिघडला होता. सानवीच्या पप्पांनी काहीतरी मला जुगाड करून तो तात्पुरता चालू करून दिला, पण काही त्याचं थोडे दिवस चालला आणि मी फायनली तो जाऊन रिपेअर करून आणला भर रात्री. आणि जसं मी म्हणाले मग अशी उकाडा जाम वाढलेला आहे, आणि सानवीला ना कधी एकदा स्विमिंगला जाईल असं झालं होतं, आणि रोज माझ्या मागं लागायची, मम्मा प्लीज मला नाही स्विमिंगला. आणि माझं जो पूर्ण बिजी शेड्यूल आहे, कधी नाही होईल स्विमिंगला, मला काही समजतच नव्हतं. पण फायनली मी वेळ काढला, म्हणलं जाऊ दे, एक तासभर माझं काम राहू देत जरा बाजूला. कारण ना गेल्या वर्षी आपण तिला ना स्विमिंगचा क्लास लावला होता प्रॉपर, आणि त्याच्यामध्ये ना ती स्विमिंग शिकलेली आहे. पण कसं असतं स्विमिंगचं हे बघा, एक तर कुठलाही व्यक्ती डेअरिंगबाजच असतो असं नाहीये. तर काही व्यक्तींचा थोडासा स्वभाव हा घाबरट असतो, किंवा कुठल्याही गोष्टी शिकायला वेळ लागतो, असाही स्वभाव असतो. आणि आपण मुलांवर जबरदस्ती करू शकत नाही कुठल्याही गोष्टींची. त्यांच्या कलेने आपल्याला त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घ्याव्या लागतात. तर मी सुद्धा तिला कुठल्याही पद्धतीत असं एकदम जोर जबरदस्ती करत नाही. तर तिला आवड होती स्विमिंग वगैरे करायची, लहानपणापासून पाण्याची तिला खूप आवड आहे. तर त्याच्यामुळे मग मी तिला स्विमिंगला विचारूनच घातलं, आणि त्याच्यामध्ये ती घाबरत का होईना पण शिकली. आणि त्याच्यानंतर पूर्ण 1 वर्षाचा गॅप तिला पडला, पण त्या मानाने ना तिने खरंच खूप छान स्विमिंग केलं. अगदी 1 वर्षानंतर मी तिला नेत होते स्विमिंगला, पण तिने मस्त कॉन्फिडेंटली केलं स्विमिंग. आणि मला स्वतःला स्विमिंग शिकायचं योग कधी येणार आहे माहिती नाहीये. मला असं वाटतं ते स्वप्नच राहून जाईल माझं एक स्विमिंग शिकायचं, कारण मला ना स्विमिंग हा प्रकार खूप आवडतो व्यायामाचा. तर असो बघा, सगळे दिवस म्हणजे माझे असेच बिझी जात आहे, आणि त्याच्यामध्ये ना कुठेतरी एक विरंगुळ्याचा क्षण म्हणतो ना आपण, तो कधीतरी आपल्याला मिळतो. आणि असाच एक क्षण होता. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे जे गुरुजी आहेत त्यांच्या मुलीचा बर्थडे होता, आणि या बर्थडेसाठी ना मस्तपैकी गिफ्ट घ्यायला मी सानवीला घेऊन दुकानात गेले, छानपैकी गिफ्ट घेतलं, त्याच्यानंतर पार्टी एन्जॉय केली माझ्या दोन्ही मुलांसोबत. तर अशा प्रकारे भर एकदम बिझी शेड्यूलमध्ये असा छोटासा आनंदाचा क्षण पण आपल्या लाईफमध्ये येत असतो. तर तो मन भरून जगायचा आणि पुन्हा एकदा कामाला लागायचं. तर असो, माझ्या या सगळ्या कामाच्या अपडेट्स तुम्हाला दिलेल्या आहेत. लाईफमध्ये आता सध्या काय चाललेलं आहे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर चला, आय होप सो आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि सानवीला ही जी मी ॲक्टिव्हिटी आज तुमच्याशी शेअर केली, म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीला मी जे तिला घातलेलं आहे, ही कार्यशाळा, हे शिबिर तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला जर याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा मी तुम्हाला नक्की देईल. तेव्हा कमेंट करून तुम्ही तुमचे जे प्रश्न असतील ते नक्की विचारू शकता. आणि आमची पुण्याची सारसबाग तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला नक्की कमेंट करून कळवा. तर चला, आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा, आणि जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रमैत्रिणींनो, काळजी घ्या. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Happy birthday to you. Happy birthday.